विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर संदीप भामरे, इतिहास विभाग KTHM महाविद्यालय नाशिक. सर्वप्रथम या नूतन अभ्यासक्रमान्वये म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणानुसार ज्या पद्धतीने विविध अभ्यासक्रम प्रथम वर्षाच्या सर्व विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आलेले आहे, त्यातीलच हा एक अभ्यासक्रम म्हणजेच इंडियन नॉलेज सिस्टीम, भारतीय ज्ञान प्रणाली या संदर्भातील सिलेबसची ओळख आधी आपण करून घेणार आहोत. सिलेबसची ओळख या अर्थाने आपण करून घेणार आहोत की कुठल्याही संदर्भात एखादी अज्ञात गोष्ट ज्ञात करण्यासाठी मूलतः प्राथमिक स्वरूपाची ओळख जी काही आहे ती आवश्यक असते. उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण एखाद्या अज्ञात ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी अज्ञात ठिकाणी पाहुणा म्हणून गेल्यानंतर आपण दरवाजा उघडल्यानंतर ज्यावेळेस उंबरठ्यावर उभे राहतो त्यावेळेस आपण आपली ओळख समोरच्याला नसते, त्यावेळेस आपण त्या उंबरठ्यावर अल्पशी ओळख करून देतो आणि ती ओळख झाल्यानंतर जेव्हा घरामध्ये प्रविष्ट झाल्यानंतर डिटेल्स जे काही आहे त्यावेळेस मग आपण सगळी इत्थंभूत माहिती आणि असणाऱ्या पर्पज संदर्भात आपण विवेचन करतो. त्याचप्रमाणे कुठल्याही सिलेबस संदर्भात जी ओळख आहे, जी पायाभूत ओळख आहे ती होणं अत्यंत महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने इंट्रोडक्शन टू सिलेबस या अर्थाने आपण आज या निमित्ताने या लेक्चरच्या विषयाचा मूळ गाभा आहे. तर भारतीय ज्ञान शिक्षण प्रणाली इंडियन नॉलेज सिस्टीम या संदर्भातील अभ्यासक्रमाची जी काही उद्दिष्टे आहे ते उद्दिष्टे जाणून घेणे हे क्रमप्राप्त ठरते. त्यामध्ये सर्वप्रथम अंडरस्टँड द नेचर ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचे स्वरूप जे आहे ते स्वरूप समजावून घेणे. आता मुळातच ज्ञान ही जी काही संकल्पना आहे ती संकल्पना आपण या सिलेबसच्या पहिल्या युनिटमध्ये सविस्तररित्या जाणून घेणारच आहोत. तर म्हणजे मुळातच की कुठलीही इन्फॉर्मेशन म्हणजे नॉलेज नाही आणि त्या संदर्भात म्हणजे नॉलेज ही जी काही कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आणि त्या संदर्भातील जे काही विस्तारित स्वरूपाचे स्वरूप आहे ते आपण पहिल्या युनिटमध्ये जाणून घेणारच आहोत. तर सर्वप्रथमचे उद्दिष्ट म्हणजे ज्ञानाचे स्वरूप समजावून घेणे. त्यानंतरचे दुसरे उद्दिष्ट म्हणजे भारतीय उपखंडातील वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे त्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची जी काही उत्क्रांती आहे ती उत्क्रांती समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. टू अंडरस्टँड द इव्हॉल्युशन ऑफ द सायंटिफिक ॲप्रोच इन द इंडियन सबकंटेंट. आता याच्यामध्ये भारतीय उपखंडासंदर्भात आपल्याला मूलतः विचार करायचे आहे की यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे भारतीय उपखंडातील तो कशा पद्धतीने त्याचा जो काही उत्क्रांतिमय भाग आहे तो कसा डेव्हलप झाला याचा विचार आपण करणार आहोत. क्रांती आणि उत्क्रांती यामध्ये मोठा फरक आहे. उत्क्रांती म्हणजे जो बदल असा दीर्घकाळ स्वरूपामध्ये चालत असतो त्याला उत्क्रांती असं म्हटलं जातं आणि म्हणून हा दीर्घकालीन स्वरूपाचा असा विषय आहे आणि म्हणून भारतीय उपखंडातील वैज्ञानिक जो दृष्टिकोन आहे तो वैज्ञानिक दृष्टिकोन आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर भारतात आधुनिकता विकसित होण्यापूर्वी विविध लोकांच्या ज्ञानाच्या विविध शाखांमध्ये केलेल्या योगदानाचा जो अभ्यास आहे तो अभ्यास जाणून घेणे हे देखील एक महत्त्वाचे उद्दिष्ट या ठिकाणी आहे. आणि म्हणून की तिसरे उद्दिष्ट जे काय आहे टू स्टडी contribution made by different people to the various branches of knowledge before modernity evolved in India. या संदर्भातील हा पार्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. हे मुख्यतः 3 जे काही उद्दिष्टे आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्यानंतर कुठल्याही सिलेबसच्या संदर्भातील जे काही आउटकम आहे म्हणजे अभ्यासक्रमाचा जो परिणाम आहे तो देखील या ठिकाणी मूलभूत स्वरूपाचा ठरतो. म्हणजे हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांमध्ये काय इम्पॅक्ट जे आहे ते जाणून घेता येतील या संदर्भातील विचार देखील महत्त्वाचा आहे. म्हणून अभ्यासक्रमाचे जे काही परिणाम आहेत आउटकम आहे ते देखील जाणून घेणे या ठिकाणी महत्त्वाचे आहे की यामध्ये सर्वप्रथम प्राचीन बौद्धिक ज्ञान परंपरेची जी काही संकल्पना आहे ती संकल्पना आमच्या विद्यार्थ्यांना समजेल.
म्हणजे मुळातच प्राचीन काळापासून बौद्धिक ज्ञान जे काही आहे, ती बौद्धिक ज्ञानाची परंपरा जी आहे ती परंपरा या ठिकाणी ज्ञात होईल. दुसरा महत्त्वाचा पार्ट या ठिकाणी असा आहे की प्राचीन काळापासून विज्ञानातील जी विकासाची ओळख आहे ती ओळख देखील करून म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांना या निमित्ताने होईल. आणि त्यानंतर मानवी विकासाची जी काही माहिती आहे ती देखील समजेल. म्हणजे हा सिलेबस पूर्ण केल्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांमध्ये जो काही परिणाम या संदर्भातील दिसून येईल, जे अभ्यासक्रमाचे आउटकम ज्याला आपण म्हटले आहे, त्यामध्ये हे 3 महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्या या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर वळूया आपण या सिलेबसच्या क्रमशः ओळख संदर्भात. पहिल्या युनिटमध्ये आपण जाणून घेणार आहोत इंट्रोडक्शन टू इंडियन नॉलेज सिस्टीम. आता म्हणजेच भारतीय ज्ञान प्रणालीचा परिचय. आपल्याला मुळातच पहिल्या या युनिटमध्ये भारतीय ज्ञानाची जी प्रणाली आहे ती समजून घ्यायची आहे. मगाशी 10 मिनिटापूर्वी उल्लेखित केल्याप्रमाणे की ज्ञान ही जी काही कन्सेप्ट आहे ती विस्तारित स्वरूपाची आहे आणि म्हणून या संकल्पनेची ओळख देखील जी काही आहे, या संकल्पनेची ओळख जी काही आहे ती या ठिकाणी आपण करून घेणार आहोत. केवळ संकल्पनेची व्याख्या नाही, त्यामध्ये या संकल्पने म्हणजे ज्ञानाची व्याप्ती आहे, महत्त्व आहे, हे आपण पहिल्या सब टॉपिकमध्ये म्हणजे डेफिनेशन, स्कोप, इम्पॉर्टन्स ऑफ नॉलेज या संदर्भातील पहिला जो सब टॉपिक आहे, त्याच्यानंतर दुसरा सब टॉपिक जो काही आहे तो म्हणजे नेचर ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम, भारतीय ज्ञान प्रणालीचे स्वरूप. तिसरा जो काही सब टॉपिक आहे तो म्हणजे इव्हॉल्युशन ऑफ सायंटिफिक ॲप्रोच, म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाची उत्क्रांती. तर या पहिल्या युनिटमध्ये आपण जाणून घेणार आहोत भारतीय ज्ञान प्रणाली जी काही आहे त्या ज्ञान प्रणालीचा एकूण जो काही विस्तारित स्वरूपाचा भाग आहे तो या ठिकाणी आपण पहिल्या युनिटमध्ये त्याची ओळख करून घेणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या युनिटमध्ये आपण विचार करणार आहोत, सेकंड युनिटमध्ये आपण विचार करणार आहोत विज्ञानाचा विकास जो काही डेव्हलपमेंट ऑफ सायन्सेस. यामध्ये मुख्यतः आपल्याला की मुळातच विज्ञानाचा विकास विचार करत असताना आपल्याला यामध्ये सब पॉईंट पहिला जो काही तो म्हणजे आधी खगोलशास्त्र जो काही तो खगोलशास्त्राचा भाग या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आर्यभट्ट आहे, वराहमिहिर आहे, सवाई जयसिंग आहेत. या खगोलशास्त्राच्या संदर्भातील विकासाच्या संदर्भात आपल्याला विचार करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा सब टॉपिक जो काही मेडिसिन, त्याच्यामध्ये औषधांमध्ये आपल्याला आयुर्वेद आणि युनानी हा टॉपिक जाणून घ्यायचा आहे. आणि या युनिटमधला तिसरा जो काही सब टॉपिक आहे तो म्हणजे धातुशास्त्रा संदर्भात. त्यामध्ये मग तांबे असेल, लोह असेल, कांस्य असेल किंवा अगदी मिश्र धातू असतील, या संदर्भातील या 3 सब टॉपिकचा विचार जो काही आहे तो या ठिकाणी आपण दुसऱ्या युनिटमध्ये करून घेणार आहोत. म्हणजे विज्ञानाचा जो काही विकास आहे तो त्या विकासाची जी प्रक्रिया आहे ती कशी झाली या संदर्भात संपूर्ण विचार आपल्याला या तिसऱ्या युनिटमध्ये करायचा आहे. त्यानंतर तिसऱ्या युनिटमध्ये आपण विचार करणार आहोत मानवतेचा विकास, डेव्हलपमेंट ऑफ ह्युमॅनिटीज. म्हणजे याच्यामध्ये मुळातच मुख्यतः भाषा हा पहिला सब टॉपिक आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. भाषा आणि लिपीमध्ये फरक आहे की भाषा जी काही आहे त्या भाषेमध्ये आपल्याला मुळातच विचार करत असताना त्याच्यामध्ये मुख्यतः प्राकृत आहे, संस्कृत आहे, फारसी आहे, अशा विविध भाषांचा विचार आपल्याला या पहिल्या सब टॉपिकमध्ये करायचा आहे. त्यानंतर दुसरा सब टॉपिक या युनिटमधला तो आहे तो म्हणजे तत्त्वज्ञानासंदर्भात. या तत्त्वज्ञानामध्ये मुळात वैदिक असेल, लोकायत आहे, बौद्ध आहे, जैन आहे, या तत्त्वज्ञानाचा विचार करणार आहोत आपण या सब टॉपिकमध्ये. त्याच्यानंतर तिसऱ्या सब टॉपिकमध्ये प्राचीन भारतातील शिक्षण प्रणाली, व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट सब टॉपिक, की यामध्ये मुख्यतः तक्षशिला असेल, नालंदा असेल, वल्भी असेल, या मुख्य विद्यापीठांचा विचार जो काही आहे तो या सब टॉपिकमध्ये आपण करणार आहोत. म्हणजे प्राचीन भारतातील शिक्षण प्रणाली जी काही आहे ती कशा पद्धतीने विकसित झाली याचा विचार या सब टॉपिकमध्ये आहे. आणि तिसऱ्या युनिटचा शेवटचा सब टॉपिक तो म्हणजे आर्किटेक्चर. असा एकूण या युनिटमध्ये 4 सब टॉपिकचा विचार आपण करणार आहोत. तर एकूणच विद्यार्थी मित्रांनो 3 युनिटमध्ये हा जो काही अभ्यासक्रम आहे म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम, भारतीय ज्ञान प्रणाली, याचा विचार आपल्याला 3 युनिटमध्ये करायचा आहे.
परंतु हे 3 युनिट जरी फक्त 3 असले तरी या तीनही युनिटमध्ये ज्ञान या संकल्पनेपासून तर आर्किटेक्चर या घटकापर्यंत जो काही भाग आहे तो अत्यंत सूक्ष्मपणे आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. मुळातच म्हणजे केवळ इन्फॉर्मेशन म्हणजे नॉलेज नाही, कारण इन्फॉर्मेशन ही जी काही आहे ही फक्त ज्ञानाची एक प्रकारे ज्याला आपण कच्चा माल म्हणतो तसा एक कच्चा माल आहे. म्हणजे इन्फॉर्मेशन इज द ओनली रॉ मटेरियल ऑफ नॉलेज. ही बेसिक गोष्ट या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. तर इन्फॉर्मेशनचं रूपांतरण जे आहे ते ज्ञानामध्ये कसं होतं आणि हा जो सगळा प्रवास आहे, म्हणजे नाहीतर मग आज मितीला आपण बघितलं तर माहितीच्या या महाविस्तारित अशा जाळामध्ये आपण आहोत आणि म्हणून सगळ्यांना सर्व माहिती मिळाली म्हणजे ज्ञानी झाले असे नाही. मग जर असं असेल तर म्हणूनच ज्या पद्धतीने एक उदाहरण अत्यंत छानसं या ठिकाणी द्यावंसं वाटतं की जसं एखादा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेला विद्यार्थी असेल, तो जेव्हा घरी आपल्या घरामध्ये वावरतो, कुटुंबामध्ये वावरतो, तेव्हा घरामधील बुजुर्ग असे आजीबाई त्याला सहजरित्या असं म्हणते की या ठिकाणी म्हणजे माहिती जरूर घेतली परंतु त्या माहितीचं उपयोजन मात्र नाही. आणि म्हणून आपल्याला मिळवलेल्या माहितीचं उपयोजन जे काही आहे म्हणजे माहितीचे संहितीकरण ज्याला आपण म्हणतो, माहितीचे स्वीकारीकरण ज्याला आपण म्हणतो, माहितीचे आत्मसारीकरण ज्याला आपण म्हणतो, या सगळ्या बेसिक गोष्टी ज्या काही आहेत त्या या ठिकाणी मूळतः अपेक्षित आहे. आणि म्हणून भारतीय ज्ञान प्रणालीचा विचार करत असताना आपल्याला ही जी काही कन्सेप्ट आहे ज्ञानाची ही या ठिकाणी बेसिक समजून घेणे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर हा सगळा जो प्रवास आहे म्हणजे प्राचीन भारतातील ज्ञानाच्या संकल्पनेचा प्रवास असेल किंवा यानंतर आपण जसं तिसऱ्या युनिटमध्ये विचार केला की आर्किटेक्चर या घटकापर्यंत हा सगळा जो प्रवास आहे तो प्रवास या ठिकाणी जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. आणि म्हणूनच हा जो काही अभ्यासक्रम आहे भारतीय ज्ञान प्रणाली, याच्यामध्ये मुख्यतः पहिला शब्द आहे भारत, दुसरा ज्ञान, तिसरा प्रणाली. तिन्ही गोष्टी संदर्भात विचार करत असताना आपल्याला की कक्षा आहे भारतीय उपखंडाची. आणि म्हणून या कक्षेमध्ये विचार करत असताना आपल्याला की जसं आपण म्हणतो एखादी परिसंस्था जी काही आहे त्या परिसंस्थेतून म्हणजे त्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होते. म्हणून जसं म्हटलं जाते की मनुष्य प्राणी हा परिसंस्थेचा गुलाम किंवा मनुष्य प्राणी हा परिसंस्थेचा जो काही स्वीकारीकरण करणारा भाग असतो, म्हणजे त्या परिसंस्थेचा प्रभाव मनुष्य प्राण्यावर होतो. आणि म्हणून आपण भारतीय उपखंडामध्ये या संदर्भात वावरत असताना, भारतामध्ये वावरत असताना किंवा भारतातील एका विशिष्ट परिसंस्थेमध्ये वावरत असताना त्या ठिकाणी असलेली संस्कृती असेल, तेथील भाषा असेल, या सगळ्यांचा इम्पॅक्ट जो काय तो यामध्ये व्यक्तिमत्वावर होत असतो. आणि म्हणूनच आपण निश्चित असं एक विधान, एक वाक्य तुम्ही नेहमी ऐकत आहात की भारतीय संस्कृती ही जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती मानली जाते. तर याचं कारण जी ज्ञान प्रणाली जी आहे ती ज्ञान प्रणाली मुळातच प्राचीन काळापासून कशी डेव्हलप झालेली होती आणि प्राचीन काळापासून जो रचलेला जो पाया आहे त्याचा विचार या निमित्ताने या सिलेबसच्या माध्यमातून आपल्याला होतो आहे. आणि म्हणूनच ही निश्चित एक प्रशंसनीय अशी बाब आहे या ठिकाणी दिसून येते. त्यांनी याचा एक चांगल्या म्हणजे ज्याला आपण म्हणतो स्वीकार करण्याची मनोवृत्ती शिकण्यामधला पहिला पार्ट आहे, पहिलाच भाग असा आहे, पहिली पायरी अशी आहे की ज्या ठिकाणी स्वीकार केला जातो त्या ठिकाणी हे शिक्षण होतं. म्हणून आपल्यामध्ये स्वीकार करण्याची जर समजा इच्छाशक्ती असेल तर तो भाग हा निश्चितच याचं आत्मसारीकरण होऊ शकतं. आणि म्हणून या भारतीय ज्ञान प्रणालीच्या या अभ्यासक्रमाचा आपण निश्चितच विविध विद्याशाखेतील विद्यार्थी हा एक व्यापक अर्थाने स्वीकार करतील हा एक मनोदय या ठिकाणी बाळगतो. आणि म्हणून निश्चित त्याचा जो काही प्रभाव देखील आहे तो देखील या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांवर पुढील काळामध्ये निश्चित दिसून येईल. आणि म्हणून एक व्यापक दृष्टिकोन हा सिलेबसची रचना करत असताना रचनाकारांचा दिसून येतो. त्यानंतर या सिलेबसच्या संदर्भात पूरक असणारे जे काही संदर्भ ग्रंथ आहेत ते आपण विचार करूया. संदर्भ ग्रंथांमध्ये मुख्यतः आपल्याला आळतेकर सदाशिव अनंत मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती, त्यानंतर डी कोसंबी प्राचीन भारतीय संस्कृती आणि सभ्यता, आर.एस. शर्मा यांचा एक संदर्भ ग्रंथ जो आहे तो म्हणजे प्राचीन भारत के सागर प्रकाशनाचा एक चांगलं रेफरन्स बुक आहे. इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी देखील काही रेफरन्सेस या ठिकाणी उपलब्ध केलेले दिसून येतात. त्यांची एक सूचकता म्हणजे संदर्भ ग्रंथांचे नावं या ठिकाणी दिलेली आहेत. म्हणजे इरफान हबीब असतील
किंवा अशा पद्धतीने वेगवेगळे जे काही दासगुप्ता अशाच अनेक दर्जेदार अशा रेफरन्स ग्रंथांची यादी देखील या सिलेबसच्या संदर्भात पूरक अशी या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल. आणि निश्चितच हा सिलेबस जो काही आहे, हा सिलेबस ज्याच्यामध्ये एक नवा असा जो काही भाग आहे आणि एक ज्या पद्धतीने वेगळेपण आहे, हे वेगळेपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना निश्चितच जाणेल आणि म्हणूनच त्याचा स्वीकार आणि त्याचं जे काही आउटकम आहे ते चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह असे आउटकम आमच्या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतील असा आशावाद या निमित्ताने बाळगतो आणि थांबतो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नव्या टॉपिकनुसार बोलूया. थँक्यू सो मच.